आणि जे कोणी ही व्हिडिओ वगैरे बघत असेल, पॉडकास्ट बघत असेल, तर मी त्यांना हे सांगू इच्छितो की प्लॅन बी नेहमी रेडीच पाहिजे. ही एक्झाम खूप अनसर्टन आहे. खूप काही ॲस्पेक्ट आहे की ते सब्जेक्टिव्ह असतात, की जे आपल्या आउट ऑफ कंट्रोल असतात. तर आपण आपल्या करिअरबद्दल एवढी मोठी रिस्क घेणे हे चुकीचं वाटतं मला. सर्वजण शेती करतात. आई माझी हाऊसवाईफ आहे आणि आमची जॉईंट फॅमिली आहे. काही वेळी खूप टाईम मी तिथं स्क्रॉल करायचो, यूट्यूबचे जे शॉर्ट्स वगैरे असतील त्याच्यावरती. दरवर्षी त्या परिसरातून एक दोन कॅन्डिडेट UPSCच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये पास होताना दिसतात. असं काही विशेष आहे का तुमच्या भागामध्ये? नमस्कार. आजच्या युनिक संवाद या पॉडकास्टमध्ये मी प्रवीण चव्हाण धनंजय सोबत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या युनिक संवादमध्ये आज आपल्यासोबत आहेत धनंजयची यावर्षीच्या UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये ऑल इंडिया रँक 529 आलेली आहे आणि तो या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे. तर धनंजय, सर्वप्रथम या यशाबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन आणि युनिक संवादमध्ये तुझं स्वागत आहे. आपण सुरू करूया. आत्ताच गेल्या 8-10 दिवसापूर्वी UPSCचा निकाल लागला. पहिली प्रतिक्रिया काय होती? सर, सर्वात पहिले तर जसा रिझल्ट आला, मला तर खूप भीती वाटत होती माझं नाव सर्च करायला. परंतु मी माझं सरनेम सर्च केलं आणि तिथं माझं नाव सरनेम युनिक असल्यामुळे युनिक असल्यामुळे कदाचित म्हणून मी सर्वात पहिले ते सर्च केलं आणि माझं नाव जसं मला दिसलं अशी एक रिलीव्ड फिलिंग होती आणि कुठंतरी मीच कन्फ्यूज होतो की माझ्या फिलिंग्स काय. मला माझ्या फिलिंग्सच गेज करता नाही आल्या आणि माझा हात देखील थरथर असा कापत होता आणि मी लगेचच घरी फोन करून सांगितलं आणि तो वेळ आणि पुढचे 2-3 दिवस माझ्यासाठी खूप ओव्हरवेल्मिंग होते आणि मला लिटरली माझ्या फिलिंग्सच समजत नव्हते आणि ते माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिली अशा प्रकारचे फिलिंग्स आणि अशा प्रकारची वेळ आपल्यावर येईल असं वाटलं होतं याच्यापूर्वी? म्हणजे एवढं म्हणजे मला कळत नव्हतं की कशी काय फिलिंग असते रिझल्टमध्ये नाव असल्यानंतरची. तर ते मला तेव्हा जसं रिझल्ट लागला तेव्हा ती मला फिलिंग कळली की ती फिलिंग कशी असती आणि माझ्या घरचे देखील खूपच खुश होते, खूप आनंदी होते. ते बघून मला खूप आनंद झाला. तर आपण थोडंसं आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीकडे वळूया. तर आपल्याला कुटुंबाविषयी काय सांगता येईल? तुझ्या कुटुंबामध्ये कोण असतं आणि त्यांनी तुला कशा प्रकारे मोटिवेट केलं? तर बेसिकली सर, मी एका शेतकरी कुटुंबातून येतो. माझ्या गावाचं नाव जोर्वे आहे, संगमनेर तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा. तर सर्वजण शेती करतात. आई माझी हाऊसवाईफ आहे आणि आमची जॉईंट फॅमिली आहे. मला एक बहीण देखील आहे आणि काका काकी आणि त्यांचे 2 मुलं आणि आजी. आम्ही सर्व जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो आणि सपोर्टचं जर सांगितलं गेलं तर त्यांनी मला पहिल्यापासूनच सपोर्ट केले. स्कूलपासून ते म्हणत गेले की तुला जे वाटतंय, तुझा ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तेच तू कर पुढे. कॉलेजमध्ये देखील ते मला सांगत होते की जर तुला कॉलेजची जी डिग्री त्याच्यामध्ये जर तुला जॉब करायचा असेल तेही करू शकतो किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये देखील तू पुढे परस्यू करू शकतो. त्यांनी ह्या जर्नीमध्ये देखील मला नेहमी सपोर्ट करत आले. कधी रिझल्ट माझे चांगले नव्हते तर त्याच्यात देखील ते मला सांगत गेले की खचून नको जाऊ. त्यांनी कुठलेही जर फायनान्शियल जरी सपोर्ट असेल किंवा मॉरल सपोर्ट जे असतात ते नेहमी राहिलेलं आहे त्यांचं मला. मग धनंजय, सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा द्यायची हे कधी ठरवलं आणि कोणत्या वर्षापासून याची खरं तर तयारी सुरू केली? सर, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाणं हे म्हणजे माझी लहानपणापासूनची इच्छा. लहानपणापासून म्हणजे 8वी-9वी पासूनच इच्छा होती की मी प्रशासनमध्ये जावा आणि काहीतरी सोसायटीसाठी काहीतरी काम करावं. तर तिथूनच माझी ती इच्छा जागृत झाली आणि प्रिपरेशनचं जर सांगितलं तर मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर 2022 मध्ये प्रिपरेशन सुरू केली आणि 2023 मध्ये हा माझा पहिला अटेम्प्ट होता. त्या अटेम्प्टमध्ये मी प्रिलिम क्वालिफाय नाही करू शकलो. त्याच्यानंतर 2024 मध्ये प्री क्वालिफाय केली पण मेन्स क्वालिफाय नाही करू शकलो आणि फॉर्च्युनेटली अटेम्प्टमध्ये तिन्ही क्वालिफाय करून ऑल इंडिया रँक 529 आला. ओके. हे जे इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं ते कुठल्या कॉलेजमधून केलं? कोणत्या ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे? सर, माझं इंजिनिअरिंग DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी इथून झालेलं आहे आणि माझं इंजिनिअरिंग हे मेकॅनिकल मधून झालेलं आहे. ओके. म्हणजे 2022 ला तुझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं. 2022 ते 26 हा साधारणतः 4 वर्षाचा काळ होता. मग पूर्व परीक्षा एकदा नाही झाली, एकदा मुख्य परीक्षा नाही झाली आणि एका तिसऱ्या आठवड्यामध्ये सगळंच झालं. सो हे 3-4 वर्ष स्वतःला कसं त्याच्यामध्ये प्रिपरेशनमध्ये सातत्य ठेवलं, कसं स्वतःला प्रिपरेशनमध्ये मोटिवेट ठेवलं? सर, स्टार्टिंगला तर जशी मी प्रिपरेशन सुरू केली तर मला कुठून स्टार्ट करावं हेच काही समजत नव्हतं. म्हणून मी बरेच सारे टॉपर्सचे टॉक बघितले. मग तिथून माझी एक स्वतःची स्ट्रॅटेजी डिझाईन केली. परंतु पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला प्रिलिम मध्येच यश नाही आलं. त्यामुळे ते खूप माझ्यासाठी सेटबॅक होता मोठा. परंतु त्या अटेम्प्टमध्ये मला माहिती होती माझ्या चुका काय झाल्यात तर मी त्या चुका सुधारून घेतल्यात आणि सेकंड अटेम्प्टमध्ये माझी ती चुका सुधारल्यामुळे प्री क्वालिफाय झाली
आणि ह्या टाइम म्हणजे एवढ्या जर्नीमध्ये मला स्वतःवरती कॉन्फिडन्स होता. म्हणूनच मला वाटतं की मी एवढे 3 अटेम्प्ट इथं सर्व्हाइव्ह करू शकलो. आणि मला मी सेल्फ अवेअर होतो की माझ्या स्ट्रेंथ आणि वीकनेसेस काय आहे. आणि त्या मी एका पेजवरती लिहून ठेवलं होतं की मला मेन्समध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो, प्रीमध्ये हा येऊ शकतो आणि इंटरव्ह्यूमध्ये हा येऊ शकतो. तर आणि जसं त्या स्टेज पर्यंत मी पोहोचलो, तर त्याच्यावरती मी काम केलं, मेंटरशी संवाद साधला आणि तिथून मग फीडबॅक जनरेट करून त्या वीकनेसवरती काम करून मग पुढे गेलो. खरं तर युपीएससीच्या परीक्षेमध्ये जर आपल्याला पास व्हायचं असेल तर खरं आपल्याला स्वतःची खूप चांगली ओळख व्हायला पाहिजे. आपल्या स्ट्रेंथ कोणत्या आहेत, विकनेसेस कोणत्या आहेत. आणि नुसतं स्ट्रेंथ आणि विकनेसेस शोधून थांबायचं नाही, तर त्याच्यावरती आपल्याला ओव्हरकम कशा करायचा हे पण त्याच्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे. आणि अनेक आपण सक्सेसफुल ॲस्पायरंट बघतो, त्यांच्यामध्ये साधारणतः आपल्याला हे स्किल दिसून येतं की ते आपल्या स्ट्रेंथ शोधतात, आपल्या विकनेसेस शोधतात आणि त्याच्यावरती खरं तर ते काम करतात. आता हे सगळं जेव्हा परीक्षेचा अभ्यास सगळा चालू होतं आणि बऱ्याचदा अपेक्षांचं ओझं आपल्यावरती असतं, प्रिपरेशनचा एक ताण असतो, घरापासून आपण दूर असतो. मग ह्या सगळ्यांमध्ये आपण कोणत्या गोष्टी खरं तर टाळायला पाहिजेत? कारण बऱ्याचदा ह्या वयामध्ये आपल्याकडनं अशा गोष्टी होऊ शकतात की आपण चुकीचा मार्ग निवडू शकतो. इथपासून अगदी आपली प्रिपरेशन सुद्धा ती अगदी चुकीच्या मार्गाने जाऊ शकते. तर ह्याच्यामध्ये हे कोणत्या गोष्टी खरं तर एखाद्या ॲस्पायरंटने टाळायला पाहिजेत, काय वाटतं? टाळायला तर सर ह्या प्रिपरेशनमध्ये असं होतं ना की आपल्याला कधी कधी लोकांपासून लांब राहावं लागतं, आयसोलेशनमध्ये राहावं लागतं. तर लोनलीनेस कुठंतरी आपल्याला फील जाणवतो. तर असल्या गोष्टीमध्ये एकटं राहणं आणि स्वतःच्याच विचारांवरती सतत विचार करून ते निगेटिव्ह फीडबॅक लूपमध्ये न गेलेलंच चांगलं आहे. त्याच्यासाठी मी म्हणतो की एकटं राहणं टाळावं, मित्रांसोबत संवाद साधावा. जेव्हा पण काही निगेटिव्ह थॉट्स तुम्हाला येत असतील तर त्या दुसऱ्यांशी शेअर करावं, आपल्या मेंटरशी शेअर करावं. चांगले मित्र बनवायचा प्रयत्न करा आणि निगेटिव्हिटी पासून लांब राहा. बहुतेक असं होतं की मुलं खूप असे निगेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये जातात की काही लोकांशी संवाद साधतात, तर त्यांना असं जाणवून येतं की स्वतःमध्ये काहीतरी कमी, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वगैरे वाटतो. त्याच्यातून त्यांचा तणाव वाढतो, स्ट्रेस वाढतो. मग असल्या लोकांपासून लांब राहिलेलं चांगलं आहे. आणि अजून काही गोष्टी सांगू शकतो की प्रिपरेशनमध्ये की स्वतःची स्ट्रॅटेजी डिझाईन करा. टाळण्याची गोष्ट अशी की कुठल्याच टॉपर्सच्या स्ट्रॅटेजीवरती रिलाय नका राहू. स्वतःची काहीतरी एक स्ट्रॅटेजी बनवा. वेगवेगळ्या प्रकारच्या टॉपर्सच्या व्हिडिओज बघा, टॉपर स्टॉक बघा आणि मग स्वतःची स्ट्रॅटेजी डिसाईड करा. आता अनेक सक्सेसफुल ॲस्पायरंट असतात, तर त्यांची खरं तर स्वतःची स्ट्रॅटेजी असतेच. त्याच्यामध्ये ते अर्थात ती स्ट्रॅटेजी त्यांनी खूप विचार करून आणि सगळ्या या गोष्टींचा अंदाज घेऊन बनवलेली असं अर्थात तुझी पण एक स्ट्रॅटेजी आहेच आहे. आणि आपण या निमित्ताने विद्यार्थ्यांना हे सांगू शकतो की तुम्ही खरं तर स्वतःची स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे. आता हे सगळं जेव्हा आपण करत असतो तर अलीकडे विशेषतः कोविड काळानंतर आपल्याला असं लक्षात येतं की आपण ऑनलाईन कोर्सेस रेफर करत असतो किंवा ऑनलाईन कंटेंट रेफर करत असतो. आणि मग ऑनलाईन आणि ऑफलाईन हा एक डिलेमा सतत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो. तर नेमकं काय करायला पाहिजे? तू नेमकं काय केलं होतं ऑनलाईन ऑफलाईन आणि ह्या सगळ्या डिलेमाला कशा प्रकारे टॅकल करायला पाहिजे? सर पहिला अटेम्प्ट जर मी माझा विचार केला तर मला असं वाटलं की ऑनलाईन हा खूप इफेक्टिव्ह मोड आहे. म्हणून मी पहिला अटेम्प्ट माझ्या घरूनच दिलेला. ऑनलाईनच तिथं सोर्सेस वगैरे रेफर केले. पण त्यातून मला असं जाणवलं की मी पूर्णपणे ऑनलाईनवरती रिलाय नाही राहू शकत. कुठंतरी अकाउंटेबिलिटी लॅक होतीये, कुठंतरी मला फीडबॅक जनरेट नाही होते. तर ऑफलाईन मग मी त्याच्यानंतर पुण्यात शिफ्ट झालो. मग तिथं मला काही मेंटर्स भेटले. मग त्याच्यामुळे मला असा फायदा झाला की मी डायरेक्टली जाऊन माझे आन्सर्स त्यांना दाखवू शकत होतो. त्याच्यावरतून मी फीडबॅक जनरेट करू शकत होतो आणि कधीही काही डाऊट आला तर मी कधीही त्यांना जाऊन विचारू शकत होतो. आणि ऑफलाईन हा मोड थोडासा इफेक्टिव्ह वाटतो मला ऑनलाईन लर्निंगपेक्षा. तर मला असं वाटतं की ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन हा बेटर वाटतो. ऍटलीस्ट मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगितलं. कारण ऑफलाईन मध्ये तुम्ही जाता, शिक्षकांशी बोलता, आपल्यासोबत सहकार्य, आपल्या कॉम्पिटिशनचा एक खरं तर त्यामध्ये अंदाज येत असतो. आता बोलताना तू मेंटर्स आणि या सगळ्या मार्गदर्शकांचा उल्लेख केला, तर त्यांची या तुझ्या सगळ्या यशामध्ये काय भूमिका राहिलेली आहे? हो, नक्कीच. जेवढा हा यश माझा आहे तेवढाच माझ्या मेंटर्स आणि माझ्या पॅरेंट्सचा आहे. माझे सिनियर्स असतील काही, तेही माझे मेंटर होते. विवेक सर असतील, सविताताई असतील, तेही देखील नेहमी मला सपोर्ट करत आले आहेत. आणि सर तुम्ही देखील इंटरव्ह्यूच्या काळात खूप मदत केली आहे. त्यांचा सपोर्ट असा होता की नेहमी जेव्हाही मला काही डाऊट असेल तर कुठेही काही अडचण आली माझ्या प्रिपरेशनमध्ये तर मी त्यांच्याकडे जायचो आणि ते मला नेहमी फीडबॅक देत असायचे की तू इथे चुकतोय, तर तुला इथे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. कधी कधी मोरल सपोर्ट पण लागत होता, इमोशनल सपोर्ट लागत होता. तर हे मेंटर्सने खूप मला त्या काळामध्ये सपोर्ट केलेला आहे.
बऱ्याचदा जेव्हा आपण सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करतो तर त्याच्यामध्ये मला वैयक्तिक असं वाटतं की 2 टप्पे असतात. एक तर आपला अभ्यासाचा टप्पा असतो. अभ्यास तर खरं तर सगळेच लोक करत असतात, पण अभ्यासाबरोबर स्वतःला मेंटेन करणं, स्वतःला अनेक अडचणी भेडसावत असतात, अनेक हर्डल्स येत असतात. त्याच्यावरती मात करणं हे तितकंच आव्हानात्मक आहे, कारण अभ्यास ही प्रक्रिया आहे, ती खरं तर निरंतर चालणारी आहे. पण अभ्यासामध्ये आपण ते करतच असतो, आपल्याला बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. पण बाकीचे जे अडथळे असतात, काही विद्यार्थ्यांना फायनान्शियल अडचणी असू शकतात, काही विद्यार्थ्यांना इन्फेरिटी कॉम्प्लेक्स वाटतो किंवा त्यांच्याकडे पुरेसा आत्मविश्वास नसतो. तर ह्या गोष्टी खरं तर तुला कधी जाणवल्या, कारण जाणवल्या असतील तर तू त्याला कसं टॅकल केलेलं आहे? हो सर, नक्कीच. म्हणजे मी प्रिपरेशनच्या ड्युरेशनमध्ये मी बऱ्याच साऱ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतो की मी स्वतःवरती लो सेल्फ कॉन्फिडन्स हा जाणवला होता. तर ते मला भीती वाटायची की मी करू शकेल की नाही एक्झाम. तर ही वीकनेस ही मला माहिती होती. मी सेल्फ अवेअर होतो की ही माझी वीकनेस आहे. मग मी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. मी जे आपले इंटरव्ह्यूचे वेळेस जास्तीत जास्त मॉक द्यायला लागलो. मुलांमध्ये जाऊन मी बोलायला लागलो किंवा ग्रुप डिस्कशन असतील ते करायला लागलो आणि आपल्यासोबतही मी वन टू वन डिस्कशन करत होतो. तर या हर्डल्स तर नक्कीच वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या हर्डल्स येतील. पण त्यावेळी आपल्याला ते सेल्फ अवेअर पाहिजे की आपण त्याच्यावरती कसं काम करायला पाहिजे. बऱ्याचशा लोकांना फायनान्शियल हर्डल्स देखील असतात आणि मी बघितलंय माझे फ्रेंड्स की ते अभ्यास देखील करतात, पार्ट टाइम जॉब सुद्धा करतात. तर आणि आपल्याकडं काही इन्स्टिट्यूट आहे, महाज्योती वगैरे असेल, तर ते फायनान्शियल हेल्प नक्कीच करतात. तर ते देखील चांगलं काम करतात. तर ते आपण सेल्फ अवेअर असलं तर ह्या गोष्टी टॅकल करू शकतो. टॅकल करता येतात. आता बरेचसे ॲस्पायरंट आहेत ते आपल्या प्रिपरेशनसाठी समाज माध्यमांचा, सोशल मीडियाचा आधार घेतात. प्रिपरेशनसाठी सोशल मीडिया वापरणं हे एका बाजूला असलं तरी पण त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शनची शक्यता असते. जसं व्हॉट्सअप आहे किंवा टेलिग्राम आहे किंवा काही लोक ट्विटरवरती ऍक्टिव्ह असतात. इंस्टाग्राम पण बऱ्यापैकी लोक वापरतात. तर तू ह्या सगळ्या सोशल मीडिया वापरत होता का? आणि वापरत असताल तर ह्या सगळ्यामध्ये आपण डिस्ट्रॅक्ट होणार नाही, तर ह्याच्यासाठी काय काळजी घेतली गेली होती? सर, माझा प्रेझेन्स सोशल मीडियावरती पहिल्यापासूनच कमी होता. व्हॉट्सॲप, टेलिग्राम वगैरे मी वापरत होतो. इंस्टाग्रामवरती नव्हतोच, म्हणजे एवढा प्रेझेन्स नव्हताच माझा तिथे. मी आता रिझल्ट लागल्यानंतर मी इंस्टाग्रामवरती प्रेझेन्स थोडासा वाढलाय आणि डिस्ट्रॅक्शन ॲज सच मला काही जाणवला नाही. परंतु काही काही वेळी खूप टाइम मी तिथं स्क्रॉल करायचो, युट्यूबचे जे शॉर्ट्स वगैरे असतील त्याच्यावरती. परंतु मला माहिती होतं की माझा हा शेड्यूल आहे. मी माझा शेड्यूल पहिलेच बनवलेला होता. तर त्या शेड्यूलला मी स्टिक राहिलंच पाहिजे. म्हणून मी ते टार्गेट्स कंप्लीट करायचा विचार राहायचा नेहमी मनामध्ये. म्हणून त्याच्यामुळे असं व्हायचं की जरी माझा कुठं वेळ सोशल मीडियावरती जास्त गेला, तर तो मी दुसरीकडे भरून काढायचा तो विचार करायचो. तर एवढं काही मला असं जाणवलं नाही की डिस्ट्रॅक्शन. म्हणजे योग्य खबरदारी जर आपण घेतली सोशल हो, मीडियाची तर नक्कीच. आपल्याला त्याचा प्रभावीपणे वापर करता हो, येतो. हो. आता दुसरी गोष्ट मला धनंजय तुला विचारायची आहे की जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो, आता आम्ही पण गेल्या 15-20 वर्षापासून विद्यार्थ्यांना पाहत आहोत, तर त्याच्यामध्ये सराव करायला पाहिजे असं आमचं नेहमी विद्यार्थ्यांना सांगणं असतं. पूर्व परीक्षेचे खूप सारे पेपर सोडवायला पाहिजे, मुख्य परीक्षेत सराव करायला पाहिजे, इंटरव्ह्यूमध्ये पण आपल्याला खूप सारे मॉक्स 1 to 1 असतील, पॅनल मॉक्स असतील ते द्यायला पाहिजे. सराव खरं तर खूप महत्वाचा आहे आणि तो सराव तू कसा केला होता? किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याची फार अडचण वाटते, कंटाळा येतो, कुठं मी लिहू किंवा कुठं मी पेपर सोडवू. खरं तर या सरावाचं काय तयारीमध्ये महत्व तुला जाणवलं? सर, तिन्ही स्टेजेसचा जर विचार केला तर सर्वात जास्त इम्पॉर्टन्स मी प्रॅक्टिसलाच देतो. प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू असो. प्रीमध्ये सर्वात जास्त तर MCQ सॉल्व्ह करणे, मेन्समध्ये सगळ्यात जास्त लिहिणे आणि इंटरव्ह्यूमध्ये जास्तीत जास्त बोलणे. आणि हे केल्यानंतर आपण एक फीडबॅक जनरेट करण्यासाठी या सर्व गोष्टींचं अनालिसिस देखील करायला हवं. आपले जे मेंटर्स आहेत त्यांच्याकडून फीडबॅक घ्यायला हवा. नक्कीच हे खूप टायरिंग जॉब असतं की प्रिलिमचा पेपर दिला, 2 तास बसून पेपर देणे आणि त्याच्यानंतर 2.5-3 तास अनालिसिससाठीच लागतो. तर हे मुलांना खूप टायरिंग जॉब वाटतो. परंतु ते नाही केलं तर ते 2 तास आपण जे टेस्ट दिले त्याचाही काही उपयोग होणार नाही. तर ही खूप एसेन्शियल गोष्ट आहे की अनालिसिस करायलाच हवा. मेन्समध्ये देखील तुम्ही काय आन्सर लिहिताय त्याच्यावरती फीडबॅक तुमच्या मेंटर्सकडनं किंवा स्वतःच मॉडेल आन्सर बघून त्याच्यातून फीडबॅक जनरेट करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्याच्यातूनच तुम्हाला तुमच्या चुका, तुमच्या ज्या विकनेसेस त्याच समजतात. तर सर्वात जास्त इम्पॉर्टन्स तर त्याच गोष्टीचा आहे, अनालिसिसचा. आता दुसरी गोष्ट मला धनंजय तुला विचारायची आहे की बऱ्याचदा आता 12वीची परीक्षा झालेली आहे, आता काही ग्रॅज्युएशनच्या परीक्षा होतील, त्याचे निकाल लागतील आणि अनेक विद्यार्थी जेव्हा या परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतील तर त्यांना आपण काय सांगू शकतो आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने? त्यांनी कशी तयारी करायला पाहिजे, त्यांचा अप्रोच नेमका आहे परीक्षेकडे बघण्याचा कसा असायला पाहिजे? नक्कीच. जर आता 12वी पास झाले असेल किंवा
ग्रॅज्युएशन मध्ये असेल तर त्या लेवलला तर मी हे सांगू शकतो की अवेअरनेस जनरेट करायला पाहिजे स्वतः ह्या एक्झाम बद्दल, की ह्या एक्झाम कशी आहे, याच्या स्टेजेस कशा आहेत किंवा ह्या एक्झामचा स्कोप कसा आहे. ज्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस IAS, IPS, IFS, IRS, तर त्यांच्याबद्दल माहिती घ्यायला पाहिजे की स्कोप काय आहे, कुठं कुठं किती डायव्हर्स जॉब आहे, हा आपल्याला कुठं काम करायला भेटेल. आणि त्याचबरोबर ज्या बेसिक गोष्टी आहे NCERT पासून, तर तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. मेंटर्सशी तुमच्या काही असतील तर त्यांच्याशी कनेक्ट करू शकतात आणि स्ट्रॅटेजी डिवाइस करू शकता आतापासूनच, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या सेकंड थर्ड इयरपासून. तर हेच मी सांगू शकतो. आणि कुठलेही वाईसली डिसिजन घ्यायला पाहिजे प्रत्येक स्टेजवरती, की ऑप्शनल कसा चूज करायचा किंवा स्ट्रॅटेजी कशी डिझाईन करायची मेन्सची, प्रीची. तर तेच सांगू शकतो मी. म्हणजे पूर्वपरीक्षा असो, मुख्य परीक्षा असो किंवा इंटरव्ह्यूचा टप्पा असो, स्ट्रॅटेजी असणं मस्टच आहे. हो, नक्कीच. पण आता हे स्ट्रॅटेजी दरम्यान किंवा बऱ्याचदा सगळ्यांना भेडसावणारा एक प्रश्न आहे की या सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना आपल्याकडे प्लॅन बी असायला पाहिजे का, आणि तुझा प्लॅन बी या निमित्ताने काय होता का, आणि असलाच तो आम्हाला निश्चित ऐकायला आवडेल. सर, नक्कीच इंजिनिअरिंग घेण्याचं कारण हेच होतं की सपोज मी सिव्हिल सर्व्हिसेस क्रॅक नाही करू शकलो तर माझ्याकडं ऍटलिस्ट एक डिग्री असेल की जिच्या माध्यमातून मला जॉब भेटेल. म्हणूनच मी इंजिनिअरिंग केलं होतं. आणि जे कोणी ही व्हिडिओ वगैरे बघत असेल, पॉडकास्ट बघत असेल, तर मी त्यांना हे सांगू इच्छितो की प्लॅन बी नेहमी रेडीच पाहिजे किंवा एखादा बॅकअप प्लॅन. कारण ही एक्झाम खूप अनसर्टन आहे. खूप काही ऍस्पेक्ट आहे की ते सब्जेक्टिव्ह असतात, की जे आपल्या आउट ऑफ कंट्रोल असतात. तर आपण आपल्या करिअर बद्दल एवढी मोठी रिस्क घेणे हे चुकीचं वाटतं मला. तर नेहमी प्लॅन बी तर रेडी पाहिजे. तर ते तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये असाल तर चांगल्या प्रकारे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकता, किंवा UPSC देत असाल तर इतर काही परीक्षा असतात गव्हर्नमेंटच्या, ते देखील सायमल्टेनियसली देऊ शकता तुम्ही. योग्य वेळी आपल्याला आपला प्लॅन बी खरंच ऍक्टिव्हेट करायला पाहिजे. नक्कीच. धनंजय, तू ज्या संगमनेर परिसरातून येतो, म्हणजे मी तर गेल्या 4-5 वर्षांमध्ये असं बघितलं की दरवर्षी त्या परिसरातून एक दोन कॅन्डिडेट UPSCच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मध्ये पास होताना दिसतात. असं काही विशेष आहे का तुमच्या भागामध्ये की तिथून 1-2 कॅन्डिडेट दरवर्षी आपल्याला मिळताना दिसतात? यावर्षी पण मला वाटतं 2 कॅन्डिडेट आहेत, गेल्या वर्षी पण 2 कॅन्डिडेट होते, गेल्या 3-4 वर्षापासून सातत्याने आपल्याला त्या परिसरातून ऍस्पिरंट यशस्वी होताना दिसत आहे. सर, मी पण हे खूप ऑब्झर्व केले की मागच्या 4-5 वर्षामध्ये संगमनेर देत चालले एक प्रशासनाला कॅन्डिडेट्स काहीतरी. तर मला असं वाटतं की जे संगमनेरचे एज्युकेशनल एन्व्हायरमेंट आहे, जे चांगले इन्स्टिट्यूट तिथं असतील, तर ते खूप चांगल्या प्रकारे काम करताय, मुलांना मोटिवेट करताय प्रशासनामध्ये येण्यासाठी किंवा असल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन देण्याकरिता. तर ते एन्व्हायरमेंट तिथं डेव्हलप होतंय. आणि मागच्या 2-3 वर्षापासून जशी मुलं क्वालिफाय होत आहेत, तर इतरही मुलं जे आहेत तर त्यांना सुद्धा मोटिवेशन मिळते किंवा त्यांच्यासाठी पण इन्स्पिरेशन मिळते त्यांना, की आपण पण यांच्यासारखं व्हावं. तर हेच मला वाटतं की संगमनेरमध्ये घडताना दिसतंय मला. ओके, तर धनंजय, पुन्हा एकदा मी तुझं या निमित्ताने अभिनंदन करतो. आता 529 तुझी रँक आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजून काही इम्प्रुव्हमेंट तुला पण वैयक्तिक एक्सपेक्टेड आहेत, तर त्यासाठी मी तुला दैनिक अकॅडमीच्या वतीने शुभेच्छा देतो. तुझं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि असंच पुन्हा आपण ह्या वेगळ्या संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व ऍस्पायरंटना भेटणार आहोत. धनंजयने आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी धनंजयचा आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर, तुमचं इथं बोलावल्याबद्दल. थँक्यू.